नमस्कार. हे ट्रॅक्टर चाललाय. शेतकरी किती काबाड कष्ट करतोय. कांदा पिकवितो, सोयाबीन पिकवितो, मका पिकवितो. त्याला बाजार नाही, याला बाजार नाही. काय करायचं त्या शेतकऱ्यांनी? ऊन मारण्याचं लागतंय. उन्हाचं जळाई लागती, पाण्याचा पत्त्या नाही, जनावरांना खायला लागतंय. काय करायचं? पोरांना आता ॲडमिशन घ्यावं लागेल. किती किती तारामळ. ज्याचं कर्ज माफ झालं त्याचं झालं, ज्याने भरलं त्याने तर चोरीच केली, त्याला 50,000 रुपये. काय देऊ निसता? मी म्हणते सरकार काय करते ते कळत नाही का? देवाची वरून आम्हाला करणे काय माहिती. जे भरेन त्याला 50,000, जे नाही भरेन त्याला 2 लाख. आता मी नसतं भरलं तर बरंच झालं असतं, पण गावची लोकं लय गाय बरं सोसायटी भरली सोसायटी त्याच्याकडून काढून. आता पोरांना ॲडमिशनला 2-2 लाख रुपये लागले. कुठून आणायचं ते 2-2 लाख? कांदा तर जातच 7-8 रुपयांनी. त्यात आता पुढं पाण्याचा पत्त्या नाही. दाना मिळते काय करावं तर? काय करायचं त्या शेतकऱ्यांनी? आता काल महाराष्ट्र दिन झालंय. आता गाणं बोलते, कारण तर शिवाजीराजे पण मातीत पोतीत खेळले, मावळ्यांच्यात राहिले. मग आता इथं मातीतच आहे, मी पण बसलेली. नागर मातीतच चाललेलं आहे. मातीत खेळून मातीतच काम करून माणूस मोठं होतंय. नुसतं खुर्चीवर बसून काय मोठं होतंय का? खुर्च्या सगळ्यांना भेटतील, तेवढ्याच कामावर राहिलं तर आमच्या पोरांना बकरं सोड, कोकरं सोड, पाणी भर, फवारा मार, त्यांना 52 कामं करावं लागतात. तरी टायमाला तुकडा नसतो. कसे शिकायचं? त्यात बरी बुद्धी चालत येडी वाकडी. 75 तळ पडले तरी आम्ही खुश, नाराज नाही. कारण तर बसणाऱ्या पोरांना 90% नाही पडते, आम्हाला 75मध्ये आम्ही खुश होतो. कारण तर आमची परिस्थिती तशी. त्यामुळे आता गाणंच बोलते. ये ग महाराष्ट्र दिन ग सगळ्यांचा योग हाई. ये ग महाराष्ट्र दिन ग सगळ्यांचा योग हाई. शिवा गयाजी राजे गमावळे जमुईन न्यायी. शिवा गयाजी राजे गमावळे जमुईन न्यायी. ये ग सगळ्यांचा हाई. सकाळ उठू इनर शाळेत तर जार बाळा, शाळेत तर जार बाळा. हेच उभारीती झेंडा र तुम्ही आवारात खेळा. शाळेत तर जार बाळा, आज महाराष्ट्र दिन र तुम्ही आवारात खेळा. सकाळ ग उठू इन ग बाळ शाळेमध्ये जात. सकाळ ग उठू इन ग बाळ शाळेमध्ये जात. आज महाराष्ट्र दिन ग झेंडा उभारून यात. आज महाराष्ट्र दिन ग झेंडा उभारून यात. ग बाळ शाळेमध्ये जात, ग बाळ शाळेमध्ये जात. सकाळ ग उठू इन ग बोलले ग 1-2. सकाळ ग उठू इन ग बोलले ग 1-2. झेंडा ग उभाराया पत ग कोण कोण. झेंडा ग उभाराया पत ग कोण कोण. बोलले ग 1-2, बोलले ग 1-2. झेंडा ग उभाराया पत ग कोण कोण. सकाळ ग उठू इन ग भाकरीची आली न्यारी. सकाळ ग उठू इन ग भाकरीची आली न्यारी. ग भाकरीची आली न्यारी. बाळ माझा अधिकारी झेंड्याची ग तयारी करी. ग बाळ माझा अधिकारी झेंड्याची ग तयारी करी. भाकरीची आली न्यारी, भाकरीची आली न्यारी. बाळ माझा अधिकारी ग तयारी झेंड्या याची करी. सकाळ ग उठू इन ग शान शनू कर करी. सकाळ ग उठू इन ग शान शनू कर करी. ग मैना माझ्या अधिकारी झेंड्याची ग दोरी धरी. मैना माझ्या अधिकारी
झेंड्याची गदवरी धरी कशानं शनो कर करी कशानं शनो कर करी मैना माझी अधिकारी गदवरी झेंड्या याची धरी सकाळ ग उठून गांगुळीची मोठी गाई सकाळ ग उठून गांगुळीची मोठी गाई गांगुळीची मोठी गाई शिवनेरी ग गडावरी जन्म शिवाजीचा होई शिवनेरी ग गडावरी जन्म शिवाजीचा होई आंघोळीची मोठी गाई शेतकऱ्याचं बाळ गय ग मातीमंदी लोळ गय ग मातीमंदी लोळ शिवाजी ग राजे ये ग मावळ्यात खेळ शिवाजी ग राजे ये ग मावळ्यात खेळ ग बाळ मातीमंदी लोळ ग बाळ मातीमंदी लोळ शिवाजी ग राजे राजे मावळ्यात खेळ कळ ग उठून ग धार गाईची काढी सकाळ ग उठून ग धार गाईची काढी गधार गाईची काढी आज महाराष्ट्र दिन मुलांना ग शाळा थोडी आज महाराष्ट्र दिन ग मुलांना ग शाळा थोडी गधार गाईची काढी सकाळ ग उठून गाठ फुग किती किती गाठ फुग किती किती झेंडा ग उभा राया ग पोर शाळेमध्ये जाती झेंडा ग उभा राया ग बाळ शाळेमध्ये जाती आठ फुग किती किती आठ फुग किती किती झेंडा ग उभा राया ग बाळ शाळेमध्ये जाती सकाळ ग उठून पाण्याला ग जाते घाई ये ग पाण्याची गाई झेंडा ग उभा रिते ग बाळ माझा हात लावी सकाळ उठून ही ग पाण्याची गाई ग बाळ माझा अधिकारी हात झेंड्या याला लावी हात झेंड्या याला लावी ऐ ए पोरा ए बाळा तिकडून आण ना इकडं तिकडून आण ना इकडं हा म्हणणे आता जाता परत आण